इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण 2022-23 ही प्रश्नपत्रिका भूमितीची सोडवत आहोत, म्हणजेच गणित भाग 2 ची सोडवत आहोत। क्वेश्चन नंबर 2B या प्रश्नामधील काही दोन आकडे आपले 2-3 आकडे झालेले आहेत, पुढचा आकडा घ्यायचा आहे आणि ही प्रश्नपत्रिका कव्हर करणे पूर्ण करणे हे आपलं गरजेचं आहे, होय की नाही बाळांनो? कारण आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कसे पडू शकतात याचा अंदाज अगदी परफेक्ट बांधता येईल, होय की नाही बाळांनो? चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा बाळांनो, त्यांचे मार्क्स वाढतील आणि माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्याजवळ अपलोड केल्या पोहोचावा असं वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग आपण क्वेश्चन नंबर कुठे लिहिला आहोत? 2B मधला चौथ्या आकड्याला आलेलो आहोत। क्वेश्चन नंबर काय आहे हे पाहून घेऊया। चला तर मग क्वेश्चन नंबर 2B मधला चौथा आकडा बाळांनो, खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत हे ठरवा। खालील बिंदू एक रेषीय आहेत का नाहीत ते ठरवा। बघा आता बिंदू दिलेले आहेत, ए चे निर्देशक दिलेले आहेत -1 -1, बी चे निर्देशक दिलेले आहेत 0 आणि 1, सी चे निर्देशक दिलेले आहेत 1 आणि 3। आता हे ए बी सी हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत का हे पाहायचं आहे। बघा आपल्याला ए चे निर्देशक पहिल्यांदा लिहून घेऊया। उत्तर सोडवायला आपण काय करायचंय, सुरुवात करायची आहे। उत्तर सोडवूया। ए चे निर्देशक काय आहेत लिहून घेऊया, -1 -1, बी चे निर्देशक 0 आणि 1, कारण आपल्याला अंतराचं सूत्र वापरून डिस्टन्स ए बी काढून घ्यायचा आहे। x1 इथं हा x1 होईल, हा y1, हा x2 होईल, हा y2 होईल, होय की नाही बाळांनो? चला तर मग डिस्टन्स काय काढून घेऊया आपण पहिल्यांदा ए बी काढत असताना अंतराचं सूत्र वापरूया, x2 - x1 कंसाचा वर्ग प्लस y2 - y1 कंसाचा वर्ग। बघा आता याच्यामध्ये काय करायचे, किमती भरायची आहेत। x2 ची किंमत 0 आहे, x1 ची किंमत -1 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत 1 आहे, y1 ची किंमत -1 कंसाचा वर्ग बरोबर वजा अधिक हे 1 चा वर्ग होईल अधिक 1 आणि 1 काय होईल 2, कारण इथं वजा अधिक आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा 1 आणि 1 2 चा वर्ग, 1 चा वर्ग काय होईल 1, 2 चा वर्ग होईल 4, वर्गमुळात किती आले 5। हे काय आलं डिस्टन्स ए बी, हे आलं डिस्टन्स ए बी। आपल्याला आता काय काढायचंय, डिस्टन्स काय काढून घेऊ आपण, डिस्टन्स बी सी काढून घेऊया बाळांनो, डिस्टन्स बी सी। आता बी चे निर्देशक लिहायचे 0 आणि 1 आहेत, सी चे निर्देशक आहेत 1 आणि 3, हा x1 होईल, हा y1 होईल, हा x2, हा y2। डिस्टन्स काय काढायचे आहेत आपल्याला बी सी काढत असताना आपण डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग। मग बघा आता x2 किती आहे तिथं 1, x1 किती आहेत 0 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे 3 -1 कंसाचा वर्ग, म्हणजेच इथं 1 चा वर्ग होईल अधिक 3 मधून 1 गेले राहतील 2, 2 चा वर्ग होईल, म्हटल्यानंतर 1 चा वर्ग 1च, 2 चा वर्ग 4, 4 आणि 1 किती येतील 5। हे काय आलं डिस्टन्स बी सी आलं। आपल्याला पुन्हा काय काढून घ्यायचंय, आपल्या डिस्टन्स ए सी। आता डिस्टन्स ए सी काढून घ्यावं लागणार, ए चे निर्देशक लिहायचे इथं -1 -1 आणि सी चे निर्देशक 1 आणि 3। बघा आता हे x1 होईल, हे y1, x2 आणि इथं y2। मग डिस्टन्स ए सी काढून घेऊया, डिस्टन्स ए सी बरोबर x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर।
x2 किती आहेत बाळांनो आपले इथं 1 वजा वजा 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अधिक y2 किती आहेत 3 वजा वजा 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 आणि 1 किती झाले इथं 1 आणि 1 2 कारण 1 अधिक 1 इथं 2 चा वर्ग येईल अधिक 3 आणि 1 किती झाले 4 4 चा वर्ग येईल मग 2 चा वर्ग हे काय करूया आपण वरचं थोडंसं इथलं पुसून घेऊ आणि इकडे येऊ मग 2 चा वर्ग किती येईल कारण इथं वजा वजा अधिक झाले 1 आणि 1 2 आले 3 अधिक 1 4 आले 2 चा वर्ग इथं काय येईल डिस्टन्स काय काढतोय आपण डिस्टन्स AC काढतोय बाळांनो इथं 2 चा वर्ग काय येईल 4 आणि 4 चा वर्ग येईल 16 16 आणि 4 किती आले 20 20 कशाचा वर्ग नाहीये म्हणून ह्याचे 4 5 चौक 20 म्हणून ह्याचं वर्गमूळ 2 वर्गमुळात 5 हा काय राहील डिस्टन्स AC मग आता डिस्टन्स AC कसा येईल बघा डिस्टन्स AB ह्याला आकडा 1 देऊया डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स काय काढूया आपण डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC काढूया किती येते ते बघूया डिस्टन्स AB किती आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 हे पुसून घेऊया पुढचं याच्या पुढे लिहिलं तरी चालेल वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 म्हणजेच 1 इथं काय नाही म्हणजे 1 आणि 1 2 2 वर्गमुळात 5 आले काय आले हे डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC आले की नाही 2 वर्गमुळात 5 याला आकडा 2 देऊया 1 व 2 वरून सेम आले याचा अर्थ या AB आणि BC यांची बेरीज केली की AC एवढी येते याचा अर्थ बिंदू ABC हे एक रेषीय आहेत म्हणून 1 व 2 वरून काय लिहिता येईल बिंदू AB व C हे काय आहेत एक रेषीय आहेत हे आपल्याला सांगता येईल आहे की नाही सोपं बाळांनो 2 मार्क्स अगदी बघता बघता मिळून गेलेले आहेत चला तर मग क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे आपला क्वेश्चन नंबर यातला 5वा काय विचारलेला आहे ते पाहायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 2B मधला क्वेश्चन नंबर 5 2B क्वेश्चन नंबर 5 आता बघा 2B मधला 5वा काय विचारलेला आहे ते बघायचंय एक व्यक्ती म्हणजे हे ह्याच्यावरती अवलंबून आहे संभाव्यता बघा संभाव्यता सॉरी एक व्यक्ती त्रिकोणमितीवरती अवलंबून आहे एक व्यक्ती एका मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उभा आहे 50 मीटर अंतरावर उभा आहे त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो 45 अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो उन्नत कोन तयार होतो तर त्या मंदिराची उंची किती काय विचारलंय आपल्याला तर त्या मंदिराची उंची किती असं विचारलेलं आहे बघा काय काढून घेऊया आपण इथं एक समजा हे मंदिर आहे ही मंदिराची उंची आहे हा माणूस इथून हा 50 मीटर वरती उभा आहे आणि हा इथं उभा असलेला माणूस या काय करतोय या शिखराकडे पाहतोय इथं 45 अंशाचा कोन झालेला आहे ए या ठिकाणी शिखर आहे सी या ठिकाणी तो माणूस उभा आहे
म्हणजे सी या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंतचं अंतर 50 आहे. हे अंतर आपण मानायचं आहे. हे अंतर किती मानूया? x. इथं दिले का? x मीटर मानूया. बघा आता इथं जे मांडलेलं आहे ते काय करावं लागणार आहे? लिहावं लागणार आहे. काय लिहायचं? समजा उत्तर सोडवूया. समजा AB ही मंदिराची उंची, मंदिराची काय आहे? उंची x मीटर मानू. बरोबर का? x मीटर मानू. सी या ठिकाणी व्यक्ती उभी आहे. सी या ठिकाणी व्यक्ती उभी आहे. सी या ठिकाणी व्यक्ती उभी आहे. मग मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता केलेला उन्नत कोन? व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता केलेला उन्नत कोन कोन ACB बरोबर किती येणार? 45 अंश. बरोबर का? मग इथं काय काय आपल्याला माहिती आहे? BC बरोबर 50 मीटर माहिती आहे. पुन्हा AB बरोबर आपण काय घेतलेलं आहे? x मीटर. कोण ACB बरोबर किती आहे? 45 अंश आहे. मग आता बघा कोणासमोरील भुजा छेद लगतची भुजा कशाचं सूत्र आहे? टॅनचं. म्हणून इथं वापरूया टॅन थीटा बरोबर काय लिहिता येईल? AB छेद BC. इथं टॅन थीटाच्या ऐवजी काय वापरूया? इथं टॅन 45 अंश. AB किती आहे? x. BC किती आहे? 50. टॅन 45 ची किंमत किती आहे? 1 बरोबर x छेद 50. कारण तुम्हाला ठराविक किमती पाठ असणं गरजेचं आहे बाळांनो. म्हणून याला छेद 1 घेतला म्हणून x बरोबर 1 गुणिले 50 म्हणजेच किती येईल? x बरोबर 50 मीटर. म्हणून मंदिराची उंची किती येईल? 50 मीटर. आहे की नाही सोपं? काय अवघड आहे का बाळांनो याच्यामध्ये? असे 2 मार्क्स मिळून गेले ना. थँक्यू बाळांनो. शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला.